यापूर्वी विदर्भामध्ये शेतकरी नेते कॉम्रेड डॉक्टर अजित नवले आणि शेतकऱ्यांचे दुसरे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये अंध अपंगांच्या मानधनामध्ये वाढ केली पाहिजे ही मागणी त्या ठिकाणी केली गेलेली होती। परंतु त्या ठिकाणी राज्य सरकारला शेवटी मान्य करावं लागलं आणि त्यानंतर 2,500 रुपये अंध अपंग ह्या बांधवांना पेन्शन वाढ त्या ठिकाणी मिळाली। आजही या कार्यालयामध्ये आम्ही गेलो पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर बघितलं तर अनेक अंध अपंग त्यांना त्या अंतर्गत मानधन चालू असताना सुद्धा या 2,500 रुपयापासून ते वंचित राहिलेले आहे। तोही मुद्दा आजच्या या संजय गांधीच्या बैठकीमध्ये आम्ही निष्कर्षाने त्यांच्या समोर मांडला। त्या संदर्भातही पाठपुरावा करून अशा लोकांना 2,500 रुपयापासून वंचित राहून देणार नाही हे तिथल्या प्रशासनानं मान्य केलं। ज्या काही जाचकाठी आहे या जाचकाठीमुळे आजही अकोले तालुक्यातल्या खेड्यापाड्यामधला अंध अपंग निराधार विधवा परित्यक्ता या पेन्शन पासून खरे लाभधारक या पेन्शन पासून वंचित आहे। त्या जाचकाठी रद्द कराव्या ही प्रकर्षाने त्या ठिकाणी आम्ही मागणी केली। माननीय तहसीलदार साहेबांची त्यानंतर आम्ही बैठक घेतली। त्यांच्या निदर्शनास आणून दिलं का भविष्यामध्ये जर खरे लाभधारक वंचित राहणार असतील आणि खऱ्या लाभधारकांचे पेन्शन बंद होणार असेल तर यापुढे किसान सभेच्या नेतृत्वाखाली तीव्रपणाने निराधारांसाठी मोठा लढा उभारला जाईल हा इशारा त्या ठिकाणी आम्ही त्यांना देऊन आलेलो आहोत।